यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिकमध्ये नाशिकच्या गंगापूर गावात पुन्हा एकदा बिबट्या दिसला। बिबट्याचा या वस्तीतला वावर जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। सुला फेस्टवरही आता बिबट्याची दहशत असल्याचं म्हटलं जात आहे। गंगापूर चांशी भागात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झालेत। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, काही दिवसांपूर्वी बिबट्याचा शहरात असणारा वावर आणि आपल्या पत्रकार मित्रावरती झालेला हल्ला, ही घटना ताजी असताना आता गंगापूर मधल्या काही भागांमध्ये बिबट्या दिसतोय, याबद्दल काय माहिती दिली जाते? नक्कीच विशाल, की आपले मित्र तबरेज आणि कपिल हे दोघेही हॉस्पिटलला अजूनही उपचार घेत आहेत। आणखी त्याचबरोबर शहराच्या विविध भागामध्ये बिबट्याचा वावर हे सातत्यानं समोर येत आहे। मखमलाबाद शिवार असो, चांशी शिवार असो, गोवर्धन असो, गंगापूर असो, या सगळ्याच ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे। आणि त्यातच गंगापूर गावामध्ये एका वस्तीजवळ बिबट्या सीसीटीव्ही मध्ये हा कैद झाला। आणि ही नुसती अफवा नाही, तर प्रत्येक ठिकाणी हे दिसून येत आहे। मखमलाबाद शिवारात तर एका वासरूचा फडशा सुद्धा बिबट्याने पाडला। गंगापूर गावात एका कुत्र्याला सुद्धा बिबट्याने मारलाय, याही घटना घडल्या आहे। पळसे शिवारात तर बिबट्याची 5 पिल्लं अजूनही उसाच्या शेतात आहे आणि वन विभागाने अजूनही त्यांना हात लावला नाही, कारण त्याच ठिकाणी बिबट्या मादीचा वावर असल्याची माहिती समोर आहे। सापळे रचून ठेवलेले आहेत। वन विभागानं वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत, पण अजूनपर्यंत कोणतेही यश वन विभागाला मिळालं नाहीये। पण याचमुळे अफवांना सुद्धा ऊत आला आहे। शहराच्या अनेक भागामध्ये विजडम हाय स्कूलमध्ये सुद्धा बिबट्या आलाय, अशा प्रकारची माहिती समोर येते। पण गंगापूर गावामध्ये ज्या वस्तीजवळ हा बिबट्याचं दर्शन झालं, तिथून अवघ्या काही अंतरावर सुला फेस्ट, आपल्याला माहिती आहे सुला विनियार्ड्स आहे। आणखी 2 आणि 3 तारखेला, आज आणि उद्या 2 दिवस सुला फेस्टचा मोठा रंगतदार सोहळा त्या ठिकाणी होत असतो। हजारो लोकांची गर्दी देशभराच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येत असते। वेगवेगळ्या कलाकारांचा त्या ठिकाणी अदाकारी होत असते। आणि अशा परिस्थितीत जर का त्याला संलग्न असलेल्या जंगलामध्ये आढळलेला हा बिबट्या जर का तिथे घुसला तर काय होईल, अशा प्रकारच्या अनेक प्रश्न आणि समस्या समोर आलेल्या आहेत। वन विभाग असो, शीघ्र कृती दल असो किंवा पोलिसांचं दंगा विरोधी नियंत्रण पथक असो, हे सगळे ज्या ज्या प्रकारे शक्य आहे ते प्रयत्न करायचा प्रयत्न, मात्र लोकांमध्ये जी हौस आहे बिबट्या बघायला जाण्याची, ती काही अजून कमी झाली नाहीये। आणि याचाच कुठेतरी फटका बसू शकतो असंही मानलं जात आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।